कविता लिहायला लागलोय. तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. खूप छान वाटलं तुमच्या सोबत इथे मला वार्तालाप करायची संधी मिळते. हे भाग्य समजते मी माझं, कारण एक रिस्पेक्ट आहे इंडियन आर्मीविषयी आम्हाला. एक प्रश्न असा होता सर, की हेरिडिटीनुसार आजारपण किंवा काही असेल किंवा स्थावर मालमत्ता सगळी आईवडिलांकडून मुलांना मिळते. हो. पण तुमच्या वडिलांचं जेव्हा मी इंट्रो तुमचा वाचला त्यातच आहे की वडीलच देशभक्त होते फार मोठे आणि त्यांनी खूप काही केलेलं आहे. मग ते अगदी तुमच्याकडे आलेलंच आहे ते सगळं बाळकडू. तर काय सांगाल बालपणाविषयी तुमचं किंवा तुमच्या बाबांविषयी काय सांगाल? बाबांविषयी सांगायचं म्हणजे ते तर स्वातंत्र्य संग्राम सैनिक होतेच. त्यांची विचारसरणी म्हणजे सावरकर आणि क्रांतिकारी कन्नमवार, तुकडोजी महाराज, तर ह्यांचे हे त्यांचे प्रेरणास्थान होते. 35 पासून 42 पर्यंतचा जो काळ आहे, 42-45 पर्यंत, 1945 पर्यंत, तो फार स्ट्रगलचा आहे. म्हणजे बिफोर पार्टिशन, बिफोर इंडिया बिकेम इंडिपेंडंट. तर त्यांची अशी झाली होती की काही जरी त्या एरियामध्ये गडबड झाली तर ती माझ्या वडिलांना उचलून न्यायची, ह्यानंच काहीतरी केलंय म्हणून. तर फ्रिक्वेंटली यूज टू बी पुट इन जेल, ब्रिटिश जेल. त्यांचा तो ब्रिटिशाचा काळ आहे त्या माझ्या भावांनी, मोठ्या भावांनी अनुभवला आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना काही ऑफर पण आली होती पॉलिटिक्समध्ये जॉईन करा वगैरे. बाबासाहेब कन्नमवार त्यांचे मित्र होते, पण त्यांनी ते साफ नाकारलं. मला म्हणे पॉलिटिक्समध्ये जायचं नाही, मी स्वातंत्र्यासाठी लढणारा सैनिक आहे, माझं काम पूर्ण झालं आणि समाजसेवा करणार. त्याच्यामुळे त्यांनी काहीच असं पोझिशन ऑफ प्रॉफिट त्यांनी कधीच घेतली नाही. आणि माझ्या घरचं वातावरण अगदी लहानपणापासून जे पाहिलं आहे ते अगदी देशसेवेसाठी, आणि तेच संस्कार, तीच भावना माझ्या आईची पण होती. दोघांनी पण ग्रामपंचायतमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये मेंबर्स वगैरे झाले होते, सभापती झाले होते. आणि त्या काळात तो काळ वेगळाच होता. माझ्या गावचं सर्वात प्रथम मुलींची शाळा माझ्या वडिलांनी सुरू केली होती. तर त्यामुळे सुद्धा त्या काळात खूप विरोध झाला होता. दॅट वॉज इन 1952. कुठल्या गावाचं होतं? सिंदेवाही. सिंदेवाही माझं मूळ गाव आहे आणि विदर्भामध्ये आहे, छोटंसं गाव आहे. आणि त्या जागेसाठी, शाळेसाठी कोणीतरी जागा डोनेट केली त्यावेळेस, आणि एका छोट्याशा झोपडीमध्ये मुलींची शाळा सुरू केली. आणि पहिली विद्यार्थिनी म्हणजे माझी बहीणच. आणि त्याच्यानंतर तिला पाहून मग बाकी लोक यायला लागले, काही लोकांनी. कारण तो काळ इथं तर ऑलरेडी शिक्षणाबद्दल बरीच जागरूकता आली होती, पुणे आणि ह्या भागामध्ये, पण विदर्भामध्ये त्यावेळेस नव्हतं तेवढं. तर अशा प्रकारे आमच्या घरचं वातावरण होतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ऑटोमॅटिकच ठरवलं कधी की आपल्याला सैन्यातच भरती व्हायचं? मला ऍक्च्युअली माझं एज्युकेशन सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासून मला वाटायचं, कारण आम्ही काही कधी आमच्या भागामध्ये सैनिक लोक जास्त नाहीत, विदर्भामध्ये सैनिक लोक जास्त नाहीत. पण एक हवालदार होता माझ्या गावी, तर त्याला मी 1-2दा बघितलं युनिफॉर्म मध्ये, खूप डिसिप्लिन मध्ये राईट चालायचं. तर म्हटलं यार हे मस्त, काहीतरी चांगली नोकरी आहे. तर एक आकर्षण तशा प्रकारचं होतं, इनडायरेक्ट. आणि युनिफॉर्मचं अट्रॅक्शन होतं. आणि एक मनात होतं माझं की आपलं सैनिकी जायला पाहिजे. आणि गंमत अशी की 12वी पास झाल्यानंतर माझं एअरफोर्स मध्ये सिलेक्शन झालं होतं, एअरमॅन म्हणून. बरं, आता आम्हाला माहीत झालंय ऑफिसर्स आहेत, जेसीओज आहेत. तिथं विदर्भामध्ये त्या काळामध्ये फक्त फौजी आणि सिव्हिलियन, रँकचं काही तेवढं नॉलेज नव्हतं. तर एअरमॅन साठी एक ऍडव्हर्टाइजमेंट आली होती, मी अप्लाय केली आणि ती परीक्षा झाली, सिलेक्ट पण झालो. आणि इन द मीन टाइम माझं मग नागपूर वेटनरी कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं. तर ते जॉईनिंग लेटर आलं, पण मला वडिलांनी ते दाखवलं नाही. म्हटलं अगोदरचं शिक्षण व्हायला पाहिजे, म्हणून मी एअरमॅन झालो नाही, तर मी एअरफोर्स मध्ये असतो. नंतर ते चान्स गेला, तर वडिलांना मी थोडंफार नाराज पण झालो होतो. एक चान्स माझ्या हातला, आपले असे चान्स पुष्कळ मिळतील, तुझ्या नशिबामध्ये जर असेल तर नक्कीच मिळेल. आणि मग नंतर संधी ही मिळाली ग्रॅज्युएट झाल्यानंतर. तर ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग एक रिमाउंट वेटनरी कोर आहे आर्मीमध्ये, जे हॉर्सेस असतात आणि डॉग्स असतात त्यांना आर्मी पर्पज साठी ट्रेन करतात. जसं डॉग्स असतात त्यांना एव्हलांच रेस्क्यू ऑपरेशन साठी, एक्सप्लोजिव्ह डिटेक्शन,
आणि जसं दहशतवाद्यांना पकडणं, ट्रेकिंग, राईट, एक्सप्लोजिव्ह डिटेक्शन, राईट. आणि असे इन्फेंट्री पेट्रोल, असे बरेच काही डिसिप्लिन आहेत. तर ते त्या डॉग ट्रेनर्सला ट्रेन करणं आणि डॉग्सला ट्रेन करणं ते आमच्या कोरमध्ये होते. तर त्या शाखेमध्ये मी होतो आर्मीच्या. ओके. तर एक संधी मिळाली आणि बऱ्याच ठिकाणी ऑपरेशन्स मध्ये पण मला संधी मिळाली याच्यामुळे, आणि एक चांगला अनुभव आला आर्मीमध्ये. 33 वर्ष मी पूर्ण केले आर्मीत. बरोबर आहे. सरांनी 33 वर्ष तुम्ही भारतीय सैन्यासाठी योगदान दिलेलं आहेच, पण त्याच्यानंतर रिटायरमेंट नंतर पण तुम्ही शांत बसलेलं नाही आहात. हो, हा तर मला वाटते देवानं ठरवलेला एक टास्क आहे माझ्यासाठी. कारण मध्ये कधीतरी मनात अशी कल्पना आली की आपण सायकोलॉजी माझा आवडता विषय. अशी काही अपेक्षा नसताना म्हटलं एक ह्युमन सायकोलॉजी आपण अभ्यास करायला पाहिजे, म्हणून मी त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये. तुम्ही पीएचडी पण त्याच्यातच केली? पीएचडी मध्ये जेनेटिक्स ब्रीडिंग मध्ये आहे. जेनेटिक्स मध्ये पीएचडी आहे. दॅट इज अ स्पेशलायझेशन ऑफ वेटनरी सायन्स. तर पण हा सायकोलॉजी विषय वेगळा, आणि माझी अशी इच्छा अशी होती की आपण सेकंड इनिंग ज्या लाईफची ती काहीतरी वेगळी असावी, टोटली डिफरंट फ्रॉम अवर फर्स्ट इनिंग. तर म्हणून मी सायकोलॉजी विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की मी ह्या इन्स्टिट्यूटमध्ये येईन, पण ते विधिलिखित होतं. त्याच्यामुळे मी रिटायर झालो आणि लगेच दुसऱ्या महिन्यातच मला इथं इंटरव्ह्यू आला आणि मला सिलेक्शन झालं. म्हणजे तुम्ही रिलॅक्स व्हावं, ब्रेक घ्यावा? रिलॅक्स घेतलंच नाही, कारण आम्हाला काही वाटलं पण नाही तुम्हाला? नाही, 30 दिवसात रिटायर झालो आणि इथं जॉईन झालो 30 दिवसामध्ये. इट इज कंटिन्युएशन ऑफ माय सर्व्हिस. त्याच्यामुळे टेम्पो तोच आहे अजून. सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी, असं ही म्हण तुम्हाला प्रॉपर वे लागू होती. हो हो. मग ही जी इन्स्टिट्यूट आहे सर, QMTI, ती काय पद्धतीवर चालते आणि तुमचा तिथे रोल काय असतो? हो, ही इन्स्टिट्यूट आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर सुरू झाली आहे 1917 मध्ये. बर. आणि तेव्हा आपले जेव्हा सैनिक फर्स्ट वर्ल्ड वॉर मधून परत आले तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी रिहॅबिलिटेशन करणं आवश्यक होतं, म्हणून ब्रिटिशांनी ही इन्स्टिट्यूट सुरू केली. त्याच्यासाठी त्यांनी पुण्याचे काही पारसी कम्युनिटीज आहेत त्यांच्याकडनं आणि व्हॉलंटियर्स डोनेशन वगैरे घेतलं, आणि क्वीन मेरी ऑफ लंडन, द रॉयल मोनार्क ऑफ लंडन, त्या नावावर. आणि दे वॉज सेकंड मेरी ऑल्सो, मेरी वेलिंग्टन, द फर्स्ट लेडी ऑफ गव्हर्नर जनरल ऑफ बॉम्बे प्रोव्हिन्स. तर त्या दोन मेरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे. आणि त्यांनी इन्स्टिट्यूट सुरू केले. सुरुवातीला इथं कार्पेंटर, बूट मेकिंग, लेदर वर्क अशा प्रकारचे कोर्सेस असायचे. ट्रीटमेंट घेता घेता त्यांचं हे टेक्निकल एज्युकेशन सुरू व्हायचं. एम वॉज टू मेक देम कॅपेबल. आणि त्या काळातली जी सिस्टीम होती आपल्या सैनिकांची, ती कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर होती. जसं आजकाल आपण परमानंट त्यांना एम्प्लॉयमेंट म्हणा किंवा परमानंट रिक्रुटमेंट करतो सैनिकांचं, ऑफिसरसाठी परमानंट कमिशन असते, तिथं तसं नव्हतं, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर. तर त्यांना रिटायर करायच्या अगोदर म्हणा किंवा त्या कॉन्ट्रॅक्ट संपायच्या अगोदर त्यांना आपल्या पायावर उभं करायचं, म्हणून ती संस्था सुरू झाली. आणि हळूहळू मग त्याच्यामध्ये वेळेनुसार वेगवेगळे विषय ऍड केले गेले. इंजिन मेकॅनिक झालं, टेलरिंग, होजियरी, हँडलूम, असं करता करता प्रत्येक 5 वर्षामध्ये आम्ही त्याचं रिव्ह्यू करतो आणि नवीन कोर्सेस ऍड करतो, आणि जुने कोर्सेस ज्याचं महत्व राहिलं नाही ते आम्ही रिडंडंट कोर्सेस डिलीट करतो. तर आजच्या काळामध्ये इथं जसं कम्प्युटर कोर्सेस आहेत, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, आणि इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत, इलेक्ट्रिकल, डिझेल मेकॅनिक आणि फिटर, आणि मॅनेजमेंट. मी जॉईन झाल्यापासून मी इथं ऑन्ट्रप्रिनरशिप कोर्सेस सुरू केले, बिझनेस, व्हॅल्यू ॲडिशन. त्यानंतर थोडं मेन कोर्सला जुळलेलं एक व्हॅल्यू ॲडिशन कोर्स, उदाहरणार्थ जसं इलेक्ट्रिशियन कोर्स आहे, तर त्याच्यामध्ये सोलर पॅनल इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स, अशा प्रकारचं, डोमेस्टिक होम अप्लायन्सेस. तर असे कोर्सेस आम्ही ऍड केले आहेत. तर 2019 पासून मी इथं करून राहिलोय काम, आणि माझ्याकडे सध्या 12 कोर्सेस आहेत. 6, आणि ह्या वर्षीपासून आम्ही इलेक्ट्रिकल व्हेकल्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, पायलटिंग हा कोर्स पण सुरू केला आहे. जसं टेक्नॉलॉजीमध्ये पण अपग्रेडेशन होतं तसं तसं तुमचे कोर्सेस पण त्या पद्धतीनं अपग्रेड होत जातात. माझे सैनिक जे आहेत, एक महत्वाचा भाग इथं आता सांगायचं म्हणजे, जेव्हा सैनिकांना काही डिसॅबिलिटी होते तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर काहीच भविष्य कसं अंधकारच असतो.
मुख्य कारण त्यांच्याकडे कोणतंच टेक्निकल क्वालिफिकेशन नसते, स्किल क्वालिफिकेशन नसते, फक्त 10वी किंवा 12वी पास असतात. आणि घरच्या उद्योगाशी पण त्यांचा संपर्क राहत नाही. कुणीच आई वडील जे आपल्या मुलांना त्या वयामध्ये 16-17 वर्षाच्या वयामध्ये आपल्या व्यवसायामध्ये हे करत नाहीत, यूज करत नाहीत. बरोबर. तर हा सैनिक जेव्हा 17-18 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर अचानक काहीतरी ऍक्सिडेंट मध्ये म्हणा किंवा कोणत्या मिलिटरी ऑपरेशन मध्ये ट्रेनिंग मध्ये डिसेबल्ड होतो, इज अंडर ट्रेमेंडस डिप्रेशन. तर त्याची एक क्षमता ओळखायची, तो काय शिकू शकतो, ते ऍप्टिट्यूड टेस्टद्वारे आम्ही इथं असेस करतो आणि त्याच्या ऍप्टिट्यूड नुसार आम्ही त्यांना कोर्सेस देतो. अच्छा, म्हणजे असं रॅन्डमली देत नाही. पूर्वी ही सिस्टीम नव्हती अशी. मी आल्यापासून सुरू केलं आहे ऍप्टिट्यूड बेस्ड त्यांना कोर्स द्यायचे. त्याच्यामुळे त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये आणि कॉन्फिडन्स मध्ये बराच फरक आलाय, रिझल्ट मध्ये खूप फरक आलाय आणि त्यांना चांगल्या आयुष्यामध्ये इतक्या चांगल्या चांगल्या अपॉइंटमेंटवर गेले आहेत, बिझनेसमध्ये खूप चांगले करून आले आहेत. इस्रो सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये माझे सैनिक सिलेक्ट झाले आहेत. आपल्या DRDO व्हायरोलॉजिकल लॅबोरेटरी बऱ्याच ठिकाणी माझे सैनिक येऊन राहिले आहेत. काही सैनिकांनी तर आपला व्यवसाय सुरू केला आहे. सो आमचा जे उद्देश आहे की ह्यांना आपल्या पायावर उभं करायचं, तो इथं आम्ही पूर्ण करून राहतो. आणि असं मला वाटतं की तुमचं सायकोलॉजिकल ते बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्ही म्हणालात की इथे आल्यानंतर तुम्ही बरेच ते चेंजेस केले, ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे. सो तो त्याचा एक भाग असू शकतो, म्हणजे एक ऑफिसरचा दृष्टिकोन त्या सगळ्यांसाठी तो पूरक ठरला. म्हणजे आम्ही इथं एक हॉबी सेंटर सुरू केलं फॅमिली मेंबरसाठी. माझ्याकडे सगळे भारतातले सैनिक आहेत, आसाम पासून काश्मीर, कन्याकुमारी ते तामिळनाडू सगळ्या स्टेटचे सैनिक आहेत. त्यांचं काही पूर्वीची ओळखी वगैरे नसते, त्याच्यामुळे स्वतःच ते बिझी असतात. तर त्यांना बाहेर काढणं सिंपल प्रिन्सिपल आहे की एकमेकांना शिकवायचं. तुम्हाला जी येते तुम्ही दुसऱ्यांना शिकवा. जसे बेकिंग येत असेल तुम्ही दुसऱ्यांना शिकवा, दुसऱ्यांना जर डान्स येत असेल किंवा म्युझिक असेल त्यांनी असं शिकवा एक दुसऱ्यांना, एकमेकांमध्ये. आणि इन्स्ट्रक्टर तेच, शिकणारे तेच, आणि काहीतरी नवीन टॅलेंट शिकायचं. आणि उद्देश असावा त्यांनी त्या वातावरण बाहेर या आणि इथं काय शिकतं ते घरी जाऊन डिस्कस करा. तर एक पूर्वी माझ्याकडे जे प्रॉब्लेम्स असायचे, डोमेस्टिक कंप्लेंट्स असायचे, ते भांडण संपले. बिझी केलं तुम्ही सगळ्यांना, सर्वांना बिझी केलं. आणि बिझी झाल्यामुळे त्यांचा विषय पण घरी गेल्यानंतर, जसं डिसेबल्ड सैनिक आहे तो संध्याकाळी 5 नंतर घरी गेला तर विशेष घरचं डिस्कशन काय असायचं की आज त्यानं असं केलं, यानं असं केलं, राईट. तो डिस्कशन बंद झाला आणि आम्ही आमच्या क्लासमध्ये आज काय शिकलो, राईट. तर तो एक व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि डिस्कशन बदलला. आणि मला सैनिकांकडनं फीडबॅक मिळालं, सर आमच्या घरचं वातावरण बदललं आहे. त्या वर्षी वर्ल्ड वुमेन्स डेच्या दिवशी माझ्या सैनिकांच्या फॅमिलीजनी, त्यांच्या मुलांनी सैनिकांसाठी 3 तासाचा कार्यक्रम केला स्टेजवर, आणि अँकर्ड बाय देम, परफॉर्म बाय देम, आणि सैनिकांकरिता, माझ्या सैनिकाकरिता. तर दॅट इज द काइंड ऑफ थिंग वी अचीव्ड. आणि ते फार, आमचं हॉबी सेंटर इज वर्किंग सो वेल. व्हॉलेंटरी खूप आहेत पुण्यामध्ये, शिकवणारे येतात. सैनिकांसोबत वेळ हे घालायचा आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे, गप्पा करायचा आहे, राखी बांधायची आहे किंवा त्यांच्याकरता परफॉर्मन्स द्यायचा आहे, राईट. तर अशा प्रकारचे खूप कार्यक्रम इथे होऊन राहिले. आणि माझ्या सैनिक आणि त्यांच्या फॅमिलीज, आम्ही पुण्यामध्ये बाहेर जेवढे की आपले नाट्यगृह आहे, ऑडिटोरियम आहे, तिथं पण जाऊन आम्ही परफॉर्मन्स केला आहे, पार्टिसिपेट केला आहे. बरं, एवढ्या पुरतच नाही मर्यादित ठेवलेलं तुम्ही. त्यांचा ओव्हरऑल सर्वांगीण विकास आहे त्यांचा. अन्य माणसाला, प्रत्येकाला आर्मी विषयी एक रिस्पेक्ट असतो, एक अट्रॅक्शन असतं, पण मग नक्की तिथे काय लेवलला कसं काम चालतं फक्त माहिती असतं की आपला सैनिक बॉर्डरवर काम करतोय. आर्मीची जे इमेज आहे सोसायटीमध्ये, ती हिंदी पिक्चर मध्ये जे आपण बघतो त्याच्यावर अवलंबून आहे. एक टिपिकल त्यांनी एक स्टोरी बनवून ठेवली आहे की आर्मीमध्ये लग्न झालं, आर्मीमध्ये जवान गेला आणि येताना तिरंग्यामध्ये लपटून आला, राईट. त्याच्यामुळे ही टिपिकल स्टोरी प्रत्येक पिक्चर मध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये दाखवतात. आणि आर्मीबद्दल कोणी बोललं गाणं तर ते असेच गाणे ह्याच्यावरच, दुःखाच्या ह्याच्यावरच असतात गाणे. पण आर्मी इज नॉट ऑल दॅट. आर्मी इज अ पॅरलल. आर्मी म्हणजे आपल्या जी सिव्हिल सोसायटीचं एक रिप्रेझेंटेशनच आहे आर्मीमध्ये.
प्रत्येक सायन्स टेक्नॉलॉजी पासून आर्ट कल्चर स्पोर्ट्स बऱ्याच काही ज्या काही गोष्टी आपल्या सिव्हिल वातावरणात आहेत त्या सगळ्याच गोष्टी आर्मीमध्ये आहेत. आर्मीचा प्रत्येक जवान तो लढाईसाठी सेल्फ डिफेन्ससाठी पार्ट ऑफ हिज ट्रेनिंग. बरोबर. त्याला तर प्रत्येक जवानाला आर्मीची ऑफिसरला आर्मीची सेल्फ डिफेन्सची बंदूक चालवण्याची सगळं ट्रेनिंग असते. कारण युद्धामध्ये स्वतःचं रक्षण स्वतःला करावं लागते. परंतु त्या व्यतिरिक्त बरेच काही फील्ड्स आहेत, जसे कम्प्युटर झालं, मेडिकल आहे, वेटनरी आहे, मी सांगितलं, ड्रायव्हिंग आहे, सिग्नल टेलिकम्युनिकेशन, प्रत्येक नर्सिंग, राईट, इव्हन मिलिटरी फॉर्म्स. तर असे प्रत्येक, कारण आर्मी इज अ काइंड ऑफ सिलेक्टेड पीपल मुव्हिंग टुवर्ड्स प्रोटेक्शन ऑफ कंट्री. दे शुड बी सेल्फ सफिशियंट इन ऑल रिस्पेक्ट. आर्मी सिव्हिलियन्सवर as far as operational role is concerned, they are not dependent, right? त्यांचं स्वतःच एक कुंभ आहे, सगळं सर्कस सारखं आहे. सर्कस म्हणजे सगळे सोबत असतात. बरोबर. तर आर्मीचं तसं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याच्यामध्ये स्कोप आहे, ज्यांना जे काही क्वालिफिकेशन आहे. इव्हन जर तुम्ही LLB केला आहे, तो पण आर्मीमध्ये वकील बनून जाऊ शकतो. जज ऍडव्होकेट जनरल ब्रांच आहे, ते मिलिटरी लॉ मध्ये एक्सपर्ट असतात आणि आर्मीमध्ये जे काही खटले होतात, आर्मीचे इंडिसिप्लिन केसेस असतात, ते लोक हँडल करतात. हे कोणाच्याच लक्षात येत नाही, फक्त बॉर्डरवरचं फक्त बॉर्डर दिसतंय म्हणजेच आर्मी हे डोक्यात आहे लोकांच्या. जर तुम्ही समजा MA झालात इंग्लिशमध्ये, फिजिक्समध्ये, तर एज्युकेशन कोर पण आहे आर्मीमध्ये. तर ऍज अ टीचर यू कॅन जॉइन आर्मी, ऍज अ नर्स यू कॅन जॉइन आर्मी. सो दे एव्हरी फॅकल्टी आर्मीमध्ये आहे. आणि सगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या रेजिमेंट्स आहेत, फॅकल्टीज आहेत, वॅकन्सीज निघत असतात. आर्मी वेबसाईटवर सगळं शेड्यूल असते, पूर्ण वर्षाचं कॅलेंडर असते, केव्हा कोणत्या फॅकल्टीची ऍडमिशन सुरू आहे, भरती सुरू आहे. आणि असं आहे. आर्मी इज ऑल इन्क्लुझिव्ह. वेन आय एम रेफरिंग टू आर्मी, आय एम टॉकिंग अबाउट ऑल सर्व्हिसेस. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पॅरामिलिटरी फोर्सेस, सगळं सारखंच आहे. रोल त्यांचं थोडं वेगळं आहे, परंतु स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर इज सेम. रँक स्ट्रक्चर इज सेम, राईट. नाव वेगळे असतील रँकचे, परंतु फंक्शनिंग सारखी आहे, कंट्रोल सारखा आहे, पे स्केल, रँक सगळं काही सारखं आहे. आत्ताच्या बोलण्यावरून बऱ्याच लोकांना हे सुद्धा प्रेरणा मिळेल की बरेच जे होतकरू आहेत ज्यांना यायचंय आर्मीमध्ये, मग त्यांच्या स्वतःच्या क्वालिफिकेशन नुसार ते चूज करू शकतात बऱ्याच गोष्टी. आणि काय होते, आर्मी जसं काही बेसिक ऍप्टिट्यूड असते आर्मीच्या सिलेक्शनसाठी. आर्मीचं सिलेक्शन टफ असते, सर्वांनाच माहित आहे. आय थिंक 2% सिलेक्शन होते. तर आर्मी बेसिकली दे लुक फॉर सर्टन क्वालिटीज इन अ पर्सन, राईट. फिजिकल फिटनेस, जेव्हा सोल्जर्सची आपण सोल्जर्स बद्दल बोललं तर फिजिकल फिटनेस, आणि त्याच्यामध्ये काही बेसिक सायकोलॉजिकल ऍप्टिट्यूड ते बघतात त्यांच्या क्वेश्चन्समध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये. आणि ऑफिसर्स जे आहे ते इट इज मोर ऑफ सायकोलॉजिकल बेस्ड आणि इंटेलिजन्स IQ वगैरे असतात. बेसिक क्वालिटी बघतात की तो सैनिक किंवा ऑफिसर आर्मीमध्ये लीडर होऊ शकतो का. आर्मीचा लीडर म्हणजे ही हॅज टू मोटिवेट हिज पर्सन अंडर हिम. ते आपल्या काही टास्क जे त्यासाठी ते मोटिवेट करणारा लीडर पाहिजे. तर त्यानुसार सिलेक्शन होते. आणि समजा जसं आर्मीची काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे, परंतु ते ट्रेड त्या सोल्जर्समध्ये नाही आहे, तर त्याच्यासाठी ते ट्रेन करतात, स्पेसिफिक ट्रेनिंग देऊन त्यांना त्यासाठी तयार करतात. तर बऱ्याच काही अशा फॅकल्टीज आहेत ज्यांचं काम रॉ सोल्जर्सला कन्व्हर्ट करायचं आहे. जसं उदाहरणार्थ मेडिकलमध्ये गेलं तर मी एक्सरे टेक्निशियन, नॉर्मल 12वी पास झालेला मुलगा, त्याला एक्सरे टेक्निशियन नसतो, त्याला ट्रेनिंग देऊन ते तयार करतात. बरेच विद्यार्थी पण मी पाहिलेत की NDA ला गेलेत आणि तिथून पण ते क्वालिफाय नाही होऊ शकले, सो ते पण डिप्रेशनला गेलेत, मग परत दुसरं काहीतरी करणार आयुष्यात. हो, असे मार्ग पूर्ण बंदच होतात का मग? नाही, काय असते की जसं NDA साठी कोणी तयारी करतो आणि त्या एज मध्ये काहीतरी अचीव्ह करायची खूप आवड असते की मला NDA मध्ये जायचंच आहे. आणि जर समजा काही कारणास्तव सिलेक्शन झालं नाही, तर थोडं त्याला वाटतं की यार मी देशासाठी करायचं होतं मला. दे आर इमोशनली मोर वल्नरेबल, राईट, बिकॉज ऑफ देअर एज. परंतु ॲज यू बिकम मॅच्युअर, अँड जसं तुम्ही माझ्याकडे येतात लोक कन्सल्टेशनसाठी, त्यांना सांगतो मी काय हरकत नाही, 12वी गेली, आपण ग्रॅज्युएटसाठी तयार करू. बरोबर. आणि ग्रॅज्युएट मध्ये बरेच मी काउन्सिलिंग करतो स्टुडंट्सला, ऑनलाईन काउन्सिलिंग करतो, अँड दॅट इज व्हॉलंटरली. आय डोंट चार्ज एनीबडी फॉर दॅट.
आणि सायकोलॉजिकली त्यांना तयार करायचं, टेस्ट कशी द्यायची. आणि ते बरेच होऊन झाले आहेत म्हणजे ट्रेंड विद्यार्थी आर्मीमध्ये गेले आहेत, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये. तर असं असते, तुमचा उद्देश आहे करायचा तर तुम्ही अचीव करू शकता. काही काही लिमिटेशन असतात जे आपल्या हाती नसतात. जसं मेडिकली काहीतरी प्रॉब्लेम आहे, आयसाईट मध्ये प्रॉब्लेम असेल, कलर ब्लाइंडनेस आहे, नॉकिंग नीज आहेत, तर अशा प्रकारचं मग ते नशिबाचा खेळ आहे म्हणावं लागेल, कारण ते आपल्या हाती नाही. कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे की तुम्हाला मेरिटमध्ये येणं आवश्यक आहे. 98% मार्क मिळवले असतील पण 99 वर क्लोज झाले असेल तर तो एक कारण असू शकतो, कारण मेरिट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामुळे बरेच लोकांचं सिलेक्शन होत नाही. तो प्रयत्न करणं आपलं काम आहे. त्या तयारीमध्ये तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या कॉम्पिटिशनसाठी तयार होतच असता, तर असं काही वेस्ट जात नाही एफर्ट केव्हाच. सर, मिलिटरीचं सर्वांगीण ओव्हरऑल ते लाईफ पाहता आणि आत्ताचं म्हणजे आफ्टर 33 इयर्स दोन्ही लाईफ मध्ये म्हणजे अजूनही तुम्ही मिलिटरीशी कनेक्टेडच आहात, सोल्जरसाठीच काम करतात, तर स्टील तो काय डिफरन्स जाणवतो? ह्या इन्स्टिट्यूट मध्ये असल्यामुळे मी सध्या सोल्जरच्याच वातावरणात आहो आणि सगळे सोल्जर सर्विंग आहे, त्याच्यामुळे मला तेवढं काही डिफरन्स जाणवलं नाही. परंतु माझे मित्र आहेत, बरेच माझे साथी आहेत, कोर्समेट्स आहेत. एक आणि माझ्या स्वतःमध्ये जसं मी युनिफॉर्म माझा 19 मध्ये वी हँग द युनिफॉर्म, तर त्याच्यानंतर एक बदलाव जो असतो तो आहेच. आणि आर्मीमध्ये काहीतरी एवढं होऊ शकतं, 33 वर्ष आर्मी झाल्यानंतर तुम्हाला ते काहीतरी लाईफस्टाईल डेव्हलप होते माणसा ह्याच्यामध्ये. अपेक्षा त्याच्या वेगळ्या असतात आणि लाईफस्टाईल एक तयार होते. तर ते सिव्हिल मध्ये थोडं गडबड आल्यानंतर असं ऍडजस्टमेंटसाठी प्रॉब्लेम होत आहे. आणि हा मुख्य सब्जेक्ट आहे माझ्या ह्या इथं. आम्ही जेव्हा रिहॅबिलिटेशन करतो माझ्या सोल्जर्सचं, तर त्यांना त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करणं आर्मी लाईफ मधून सिव्हिल लाईफ मध्ये, वी हॅव डिझाइन्ड अ सॉफ्ट स्किल कोर्स फॉर देम. स्पेशली आपली जी VIT जी युनिव्हर्सिटी आहे ते इथे सॉफ्ट स्किल कोर्स करतात, स्पेशली डिझाईन फॉर सोल्जर्स. तर त्याच्यामध्ये सिव्हिलियन्सशी कम्युनिकेट कसं करायचं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जसं काय आर्मीमध्ये जसं डेमोक्रेसी नाही आहे, लिमिटेड डेमोक्रेसी म्हणू शकतो आपण. आणि आर्मीमध्ये ऑर्डर द्यायची सवय असते, आणि मी ऑर्डर दिलं तर काम झालं पाहिजे. ते सिव्हिल मध्ये होत नाही. तुम्ही ऑर्डर देऊ शकत नाही, रिक्वेस्ट करावं लागते. हा शब्द बरोबर आहे. हो. आणि ऑर्डर दिलं तो करणार असेल तरी पण करणार नाही, कारण डेमोक्रेसी आहे. तर तो एक ट्रान्सफॉर्मेशन हा एक विषय असतो. आणि इट इज नेसेसरी फॉर एव्हरी वन हु इज लुकिंग फॉर अ जॉब. माझे जॉब किंवा काहीतरी सिव्हिल मध्ये रिसेटलमेंट व्हायचं असेल, त्यांनी काहीतरी सॉफ्ट स्किल कोर्स करायलाच पाहिजे, जसं आम्ही इथं करवतो. यांना कसं बोलायचं, कसं उठायचं, कसं बसायचं, तीच आम्ही शिकवतो यांना सोल्जर्सला. नाहीतर बऱ्याच कंप्लेंट येतात, सर सोल्जर्स बहुत स्टिफ होते हैं, ये होते वो होते. अलग ऍटिट्यूड में आवाजामध्येच त्यांचं एक असतं, त्यांना आवाज पण टोन डाऊन करायला सांगतो आम्ही. अच्छा, इथून इतकं? येस येस. ओके. आणि सर, मग डिसिप्लिनचा खरं सगळ्यात जास्त तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल का? डिसिप्लिन हा स्वतःसाठी आहे, दुसऱ्यासाठी डिसिप्लिन आपण एन्फोर्स करू शकत नाही. राईट. टायमिंग आहे कोणत्या कार्यक्रमासाठी. आता आमची सवय आहे की आम्ही 5 वाजता म्हटलं 5 वाजता पोहोचतोच. आणि जोपर्यंत पोहोचाय तोपर्यंत अनइझीनेस असते आम्हाला. अरे पण इथं बऱ्याच वेळा असा अनुभव आला की आम्ही पहिले ऍज ए गेस्ट सुद्धा आम्ही पहिल्यांदा पोहोचलो. इन्व्हिटेशन देताना किंवा कार्यक्रमाची वेळ सांगताना 5:30 दिलं तर 6:30 पर्यंत आपण सुरू करू शकतो, अशा प्रकारचा एक जनरल ऍटिट्यूड आहे. आम्ही त्याला अजूनपर्यंत रिमूव्ह करू शकलो नाही. एका शाळेमध्ये मला बोलवलं होते सर, काहीतरी त्यांचं अॅन्युअल गॅदरिंग होती, सर तुम्ही चीफ गेस्ट म्हणून या. त्याने 11 वाजताची वेळ दिली. 11 वाजता पोहोचलो मी. तिथं त्यांचं ते पाणी शिंपडणं सुरू होतं. त्याला पर्सनली वाटायचं दिस इज इन्सल्ट टू मी. पण आता ऍडजस्ट झालोय. तुम्ही या उशिरा, मी वेळेवर पोहोचणार. स्टील तुम्ही चेंज नाही झाले? नाही, मी चेंज नाही झालोय. मी चेंज झालो नाही. तुम्ही उशिरा येता या. कमीत कमी माझ्यामुळे तुम्हाला थोडं तरी राहायला कुठेतरी वाटेल का हा आर्मीवाला आहे, हा 11 वाजता पोहोचला. पुढच्या वेळेस ते 11 वाजता येण्याचा प्रयत्न तरी करतील.
पीएचडी केली, ती हो. पण कधी केली मग? 2004 मध्ये इन आर्मी. इन आर्मी वाईल इन आर्मी, येस. ओके. म्हणजे एवढं करताना सुद्धा तुम्हाला इच्छा झाली सर अभ्यास वगैरे इतका करण्याची? सायकोलॉजी मी 2014 मध्ये केली. अजूनही माझी शिकायची इच्छा आहे. मागच्या समर सेशन मध्ये मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. मी म्हटलं मला सायकोलॉजी मध्ये पीएचडी करायचे, विषय माझ्याकडे आहे आणि सगळं डिझाईन माझ्याकडे आहे. त्यांची एज होती रिक्वायरमेंट मॅक्सिमम 60 इयर्स. ओके. तर मी 64चा आहे. त्यांनी मग म्हटलं सर आमचे एज युनिव्हर्सिटीचे रूल्स परमिट करत नाही. पूर्वी होतं म्हणे, आम्ही चेंज केलंय, त्याच्यामुळे करू शकलो नाही. ते माझं रोज झोपताना मी अर्धा तास किंवा 1 तास पुस्तक वाचतो. पुस्तक वाचल्याशिवाय झोपत नाही. दॅट इज माय एव्हरीडे रुटीन. मग मी बाहेरून 2 वाजता आलो म्हणा की 4 वाजता आलो म्हणून मी अर्धा तास तरी कमीत कमी पुस्तक वाचणारच, तेव्हाच मला झोप येते. तर अतिशय सुंदर लेखन करतात, अँकरिंग बेस्ट आहे, लिहिताय छान, कविता सुंदर करताय, संगीत देताय स्वतःच्या रचनेला. हे कसं काय साध्य करता सर? हे सगळं म्हणजे केव्हा तुम्हाला वेळ मिळाला हे सगळं करायला? घरामध्ये संगीताचं वातावरण होतं. सगळेच इन्स्ट्रुमेंट्स होते माझ्याकडे, हार्मोनियम, तबला, त्या काळचे बेसिक इन्स्ट्रुमेंट्स. अच्छा. तर वडील माझे, त्यांना हार्मोनियम, तबला वगैरे यायचं. त्या काळात इंग्रजांच्या काळामध्ये जसं कलापथक व्हायचं, राईट. ते भजनाच्या निमित्तानं ते सैनिक लोक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक एकत्र यायचे आणि त्याच्यामुळे तो एक वातावरण माझ्या घरी होता. तर बेसिकचे इयर फॉर म्युझिक तिथंच मला डेव्हलप झालं. 10वी मध्ये असताना एक संगीत आम्हाला विषय होता, तर तो संगीत विषय घेतला मी. मग हळूहळू मी हार्मोनिका म्हणजे माउथ ऑर्गन वाजवायला लागलो. ओके. कॉलेजमध्ये गेलो तेव्हा माउथ ऑर्गन वाजवत होतो. ऐकून मी करू शकतो. गिटार शिकली, कॅसिओ, हार्मोनियम येत होतं, त्याच्यामुळे कॅसिओ काही डिफिकल्ट नाहीये. बासुरी वाजवणं शिकलं. 2015 मध्ये प्रॉपर तबला शिकलोय मी. एकदा एका कार्यक्रमात गेलो होतो मी इथं. त्यांनी, त्या कवीनं ज्यांचा सत्कार झाला, त्यांनी असं म्हटलं होतं की पोएट्री इज माय फर्स्ट लव्ह. त्याच्यानंतर माझं लग्न झालं असं त्यांनी म्हटलं. माझं थोडं उलट आहे. पोएट्री माझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. जेव्हा पहिली कविता मी अभय मेरी जिम्मेदारी लिहिली, इथं जेव्हा आल्यानंतर मी इथल्या एवढ्या डिसेबल्ड सैनिकांना पाहिलं, त्यांच्या फॅमिलीजला, तेव्हा माझ्यातलं एकदा असेच काहीतरी कार्यक्रमात एक ओळ आली डोक्यामध्ये आणि अभय मेरी जिम्मेदारी म्हणून ती पहिली कविता लिहिली. त्या कवितेला खूप अप्रिशिएशन मिळालं. त्याच कवितेवर ते माझं गाणं पण आहे, वीर जवान. 19 पासून 25 पर्यंत 198 कविता लिहिल्या आहेत, वेगवेगळ्या विषयावर. सगळे सामाजिक विषयावर आहेत, राजकारणावर आहेत, देवावर आहेत, वुमेन एम्पॉवरमेंटवर आहेत, सगळे जिवंत विषयांवर आहेत. सगळे म्हणजे काय, जेव्हा आपलं काहीतरी घडतं तिथून एक ओळ मिळते, तिथून कविता होते. तर हा एक परमेश्वरानं दिलेला आशीर्वादच म्हणावा लागेल. कधी कधी माझी लिहिलेली कविता मलाच असं वाटतं की मी केव्हा लिहिली आणि कशी लिहिली. कारण त्याच्यामध्ये कुठून प्रवाह येतो, नदीचा प्रवाह आहे, कुठून येतो, कसं पेनवर होतं. आणि बऱ्याच वेळा असं होते की काहीतरी आठवते आणि समजा लिहिलं नाही तर ते निघून पण जाते, राईट. तर असं होत आहे. सर 2 ओळी प्रेक्षकांसाठी तुम्हाला जी आवडेल ती कविता. कारण मी जेवढ्या तुमच्या कविता वाचल्या आहेत, हो, जेवढ्या माझ्याकडे आलेल्या आहेत, त्याच्यात मार्मिक अर्थ खूप आहेत त्याचे. हो, म्हणजे असं सहज यमकला यमक जुळवून केलेल्या कविता नाही आहेत, त्याचा गर्भित अर्थ बराच आहे बऱ्याच कवितांचा. लिहिलेली, त्यांच्या जीवनावर लिहिलेली कविता आहे ती. जब से हो समाला हमने एक ही सपना पाला मन में, मर जाएंगे मिट जाएंगे देश के खातिर काम आएंगे, मर जाएंगे मिट जाएंगे देश के खातिर काम आएंगे. चुना हमने जीवन दुर्गम, रेगिस्तान पहाड़ी निर्मम, डटा रहा वीर अभिमानी, निछावर कर दी पूरी जवानी. ना पिता पुत्र भाई बहन मन में, एक ही मंत्र निरंतर मन में, मर जाएंगे मिट जाएंगे देश के खातिर काम आएंगे. बिना फिक्र खुद के जीवन की, बिना फिक्र खुद के जीवन की, खूब लड़े अंतिम सांस तक, कुछ ने अपनी जान गंवाई, कुछ ने खोए हाथ पांव तक. भारत माँ के शान के खातिर कुर्बा कर दी खुशियां सारी. विजयी विश्व रे तिरंगा प्यारा, देख रही है दुनिया सारी. विजयी विश्व तिरंगा प्यारा, देख रही है दुनिया सारी. ही कविता गाताना माझे सैनिक, त्यांच्या पण डोळ्यात पाणी येते. कारण त्यांचा मित्र किंवा त्यांचा कोणीतरी सवंगडी म्हणा, बडी म्हणा, तो शहीद झाला. त्या कवितेमध्ये माझा पण अनुभव आहे. एकदा असंच एक ऑपरेशन मध्ये आम्ही
अचानक रात्री इन्फॉर्मेशन आली कुठेतरी मिलिटंट्स आले म्हणून, आणि मी माझ्या मित्रांसोबत बसलो होतो डिनरसाठी. माझे 2 मित्र त्या ऑपरेशनमध्ये गेले आणि तिथला एक मित्र परत आला, दुसरा आलाच नाही. आपली जान गवाई, कुछ नाही कोई हात पाव तक. तर तो एक दृश्य त्याच्यामध्ये आलाय माझ्या कवितेत. सर, एवढा मोठा प्रवास आहे तुमचा आणि दोन्ही फील्डमध्ये प्रवास आहे, रिटायरमेंट नंतरचा पण आणि अगोदरचा, दोन्ही याच्यामध्ये असंख्य अवॉर्ड सरांना मिळालेले आहेत. पण एवढ्या अवॉर्ड पैकी सुद्धा कुठेतरी एखादं पारितोषिक असं असतं की ते अगदी मनाच्या अगदी जवळ मनाशी असतं. असते. यस. जसं एक आर्मीमध्ये मला जे चीफ ऑफ आर्मी स्टाफनं कमेंडेशन दिलं, दॅट वॉज, ते माझ्या कामाबद्दल दिलं आहे. ते फार जवळ आहे आणि तो अवॉर्ड घेताना खूप आनंद झाला होता. स्वतः चीफ ऑफ आर्मी स्टाफने मला अवॉर्ड दिला तो दिल्लीमध्ये. मला रिसेंटली मला एक ते साहित्य गौरव अवॉर्ड मिळाला कवितांबद्दल आणि गीत लेखनावर. तो मला फारच जवळचा अवॉर्ड वाटला, कारण सध्या मी त्या हॉबीमध्ये आहो. आय वॉज इक्वेस्टियन चॅम्पियन, घोडदौडी याच्यामध्ये माझे स्वतःचे हॉर्सेस होते 2, राईट. तर तेव्हा तेच माझं जग होतं, मेडल मिळालं पाहिजे, खेळताना तेच असते. अवॉर्ड मिळत असतात, बरेच मिळाले आहे. कोरोनामध्ये पण अवॉर्ड मिळाले आहे आणि कोरोनामध्ये आम्ही जे काम केलं, माझ्या याच्यामध्ये एकही केस कोरोनाची झाली नाही. माझ्या ह्या इन्स्टिट्यूटमध्ये चारही बाजूने कोरोना केस होते. हॉस्पिटल होतं, इकडे समोर युनिट आहे, फॅमिली अकोमोडेशन आहे. पण आमच्या याच्यामध्ये आम्ही एवढं स्ट्रिक्ट आम्ही हे केलं होतं की एकही कोरोना केस आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये झाली नाही. आणि माझे क्लासेस बंद नव्हते, सुरू होते कोरोना काळात पण, कारण इंग्लिश स्पीकिंग शिकवणं आवश्यक आहे, कम्प्युटर शिकवणं आवश्यक आहे, त्यांची लिमिटेड वेळ आहे. तर आम्ही क्लासेस कधीच बंद केले नाही, प्रिकॉशन्स घेतले आम्ही. त्याच्यामुळे मला अवॉर्ड मिळाला कोरोनामध्ये पण. तर आणि आता बोलता म्हणाला तुम्ही ते इथे इंग्लिश स्पीकिंगचे पण क्लासेस असतात, त्याच्यावर मला एक प्रश्न विचारायचा आहे. शिक्षण तुमचं मराठी मीडियम मध्ये, म्हणजे हे अगदीच प्रेक्षकांना मला सांगण्याचा एक विषयच आहे. आणि तुमची फ्लुएन्सी फार सुंदर आहे आता इंग्लिशची. तुम्ही स्वतःला एवढं अपग्रेड कसं काय केलं इंग्लिश मध्ये? मला वाचनाची सवय आहे, त्याच्यामुळे कदाचित इम्प्रूव्ह झाली असेल शब्द म्हणा, शब्दभंडार. आय थिंक पुस्तक वाचणे सर्वात चांगली सवय आहे. असं काय आहे का तुमचं की हे मला या कॅटेगरीमध्येच वाचायला आवडतं, किंवा असं प्रत्येकाची एक आवड असते? माझं तसं नाही आहे. मी डॅन ब्राउनची पूर्ण सिरीज वाचली आहे आणि पुस्तक हातात आल्यानंतर मी त्याचं प्रस्तावना आणि वाचल्यानंतर मी ठरवतोय वाचायचं की नाही. हे तर झालं तुमचं सर्व्हिसशी कनेक्टेड वगैरे. हो. मग फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल पण ऐकायला आवडेल आम्हाला. माझ्या मिसेसचं नाव कृष्णा आहे. 17 वर्ष तिनं एज्युकेशन मध्ये काम केलं. आर्मीची लाईफ थोडी वेगळीच असते, ट्रान्सफरेबल, 2-2 वर्षामध्ये ट्रान्सफर व्हा, राईट. कधी श्रीनगरमध्ये आहात, कधी आम्ही फील्डमध्ये असतो तेव्हा ते बेस कॅम्पमध्ये असतात. काश्मीरमध्ये मी कुपवाडामध्ये होतो तेव्हा माझी मिसेस आणि 2 मुलं श्रीनगरमध्ये होते. सैनिकांची फॅमिली एक ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ती स्वतंत्रपणे करते. डिपेंडन्सी आमच्यावर कमी असते त्यांची. शिक्षिका होती 17 वर्ष आणि शी इज रिअली बॅकबोन फॉर मी. तिची इच्छा होती की माझी मुलं पण युनिफॉर्म मध्ये यायला पाहिजे, वडिलांसारखे व्हायला पाहिजे. तर माझ्या मुलाला तिनं तसं तयार केलं. तो लेफ्टनंट कमांडर झालाय, नेव्हीमध्ये आहे, सबमरीन मध्ये आहे, फर्स्ट न्यूक्लिअर सबमरीन आहे. तिथं माझा मुलगा आहे लेफ्टनंट कमांडर प्रणव बल्लेवार. गंमत म्हणजे अशी की जेव्हा तो जॉईन झाला तेव्हा मी रिटायर झालो नव्हतो. त्याच्या पिपिंग सेरेमनीमध्ये आम्ही दोघेही समोर आलो आणि ही सॅल्युटेड मी ऍज अ सिनियर ऑफिसर आणि मी त्याला रिस्पॉन्ड केलं. आणि बॅकग्राऊंड मध्ये माझी वाईफ उभी आहे. तर तो एक प्रसंग खूप हृदयाला फार 56 इंच का शिना हो जाता है. प्राऊड. मुलगी माझी आर्किटेक्ट आहे पुण्यामध्ये. शी इज अ फ्रीलान्स आर्किटेक्ट. दे आर डुईंग वेल आणि चांगलं आहे, मेहनती आहेत सगळे दोघे. माझी मुलगी पण माझ्यासारखीच आहे, तिला पण संगीताचा वेळ आहे, गिटार वाजवणं हे ते फार ऍक्टिव्ह आहे ती. आणि शी इज व्हेरी बोल्ड. बुलेट चालवणं, माहित नाही काय काय ऍक्टिव्हिटी करते, ट्रेकिंग, खूप ऍडव्हेंचरस आहे. आणि सर्वात म्हणजे तिच्याबद्दल जेव्हा मी बोलतो, शी इज व्हेरी रूल अबाइडिंग. जोपर्यंत खिशामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स ठेवत नाही तोपर्यंत कार चालू होत नाही. आताच्या मुलांना काय तुम्ही सांगणार सर, की जे काही वातावरण आहे सध्याचं, हो, तर तुम्ही आता सिव्हिल लाईफ पण जगत आहात, तर तुम्हाला त्या मुलांकडे पाहून त्यांना काय असं थोडंसं मार्गदर्शन करावं असं वाटतं? आणि समाजामध्ये जेव्हा मी बघतो मुलांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून डिप्रेशन येतो,
आजकाल डिप्रेशनमुळे खूप केसेस व्हायला लागले आहेत. तर मी जेव्हा माझ्या सैनिकांच्या व्यथेकडे जेव्हा बघतो, डिसॅबिलिटीकडे बघतो आणि तरी सुद्धा ते हसून ते आव्हान स्वीकारलं आहे आणि समोर पुन्हा जाण्याची त्यांच्यामध्ये इच्छा उत्पन्न झाली आणि ते समाजासाठी फार एक मोठा संदेश आहे की कितीही जरी समस्या मोठी असली तरी आपल्या जीवनापेक्षा मोठी नाही. कमीत कमी एकदा तुम्ही आयुष्यात QMTI मध्ये येऊन माझ्या जवानांशी जर तुम्ही इंटरॅक्शन केलं, त्यांच्या समस्या बघितल्या, तर तुम्हाला असं वाटेल की माझं दुःख तर काहीच नाहीये. जर हा सैनिक आपले हात-पाय गमावून किंवा व्हीलचेअरवर बसून सुद्धा जर तो ऑलिम्पिकपर्यंत खेळायला जाऊ शकतो, हात नसलेला सैनिक स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये इंटरनॅशनल लेवलवर जाऊ शकतो. एक व्हीलचेअरचा जवान जर खूप मोठा बिझनेसमॅन होऊ शकतो. त्याच्यामुळे कुणीच हार मानू नये. अपयशापासून आपण शिकायला पाहिजे समोर. खाली पडल्यानंतर जोपर्यंत उठून धावणार नाही, तोपर्यंत आपलं लक्ष्य पूर्ण होणार नाही. आणखीन आता एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न सर, की तुम्हाला खूप शिकायला आवडतं, वेगवेगळ्या प्रांतामध्ये तुम्ही आघाडीवर आहातच, तर मग आता नवीन काय प्रोजेक्ट, नवीन काय आता तुम्हाला हे करायचंय? तर मी एक स्वतःची एक तीर फाउंडेशन म्हणून मी एक करणार आहोत सुरू. दॅट इज माय नेक्स्ट प्रोजेक्ट आणि तो माझा एक आयुष्याचा एक प्रोजेक्ट राहणार आहे. बाय बर्थ डिफेक्ट ज्यांच्या मुलांमध्ये असतात, त्यांना आपल्या पायावर कसं उभं करायचं, त्यांच्या पॅरेंट्सला काउन्सिलिंग द्यायची. नशिबाला दोष देण्यापेक्षा त्यांच्यामध्ये काय स्पेशल क्वालिटी आहे का त्याच्यावर लक्ष द्या. एक्सपोजर फार आवश्यक आहे अशा डिसेबल्ड चिल्ड्रनना. कलरसाठी म्हणा, पेंटिंग म्हणा, गाणं, म्युझिक, पक्ष्यांशी बोलणं, असे बरेच टॅलेंट असतात मुलांमध्ये, तर ते आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीनं पण मी काम करणार आहोत समोर. आमच्यासाठी वेळ काढलात, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.